Hello students, today we are going to learn figures of speech on the Inchcape Rock. In this poem, alliteration, repetition, inversion, personification, antithesis, transferred epithet, apostrophe, onomatopoeia, these figures of speech are used. We have already studied about alliteration, repetition and inversion. विद्यार्थी मित्रो, फर्स्ट पोएममध्ये आपण अलिट्रेशन, रिपिटेशन आणि इन्व्हर्जन या 3 फिगर ऑफ स्पीचच्या डेफिनेशन पाहिल्या आहेत. या व्हिडिओत फक्त आपण त्यांचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला पुढील प्रकारचे प्रश्न विचारतात. फर्स्ट, नेम अँड एक्सप्लेन द फिगर्स ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. सेकंड, find out an example of figure of speech. Third, find out the examples of the following figures of speech from the extract. Fourth, identify the rhyme scheme of all the stanzas of the poem. Next, name and explain the figure of speech in the following line and find out another example of the same figure of speech. Last, write down the rhyming words and rhyme scheme of the poem or extract. आता तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात पोएटिक डिव्हायसेसवर. त्याला 2 मार्क्स आहेत. त्यासाठी आपण या फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करायचा आहे. सी फर्स्ट फिगर ऑफ स्पीच, दॅट इज अँटिथेसिस. अँटिथेसिस definition: a striking opposition or contrast of words or ideas are employed to secure emphasis. See the Marathi definition. या अलंकारात दिलेल्या ओळींमध्ये परस्पर विरोधी शब्द अथवा कल्पना मांडलेल्या असतात. आता अँटिथेसिस या अलंकारात अँटी मीन्स अपोजिट आणि थेसिस मीन्स आयडिया, यामध्ये 2 परस्पर विरोधी शब्द किंवा कल्पना मांडलेल्या असतात. सी द एक्झाम्पल. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. सी द एक्सप्लेनेशन. 2 अपोजिट वर्ड्स रोज अँड फेल हॅव बीन यूज. आता या एक्झाम्पलमध्ये रोज आणि फेल हे 2 विरुद्धार्थी शब्द इथं आलेले आहेत. सी द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, ट्रान्सफर्ड एपिथेट. एपिथेट मीन्स ॲडजेक्टिव्ह. डेफिनेशन: अ फिगर ऑफ स्पीच इन विच द ॲडजेक्टिव्ह ऑफ अ पर्सन इज ट्रान्सफर्ड टू अनदर थिंग टू क्वालिफाय इट डिफरंटली. आता ट्रान्सफर्ड एपिथेट म्हणजे ॲडजेक्टिव्ह, विशेषण. एखाद्या व्यक्तीचे विशेषण दुसऱ्या वस्तूसाठी वापरून रचनेची परिणामकारकता वाढवणे याला ट्रान्सफर्ड एपिथेट म्हणतात. एक्झाम्पल बघा. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. एक्सप्लेनेशन. हिअर ॲन ॲडजेक्टिव्ह पेरिलस ट्रान्सफर्स इट्स क्वालिटी टू नाउन रॉक. आता एक्सप्लेनेशन. पेरिलस रॉक. आता पेरिलस हे जे आहे ती ह्युमन क्वालिटी आहे, रॉक या नाउनसाठी वापरलेली आहे. एक्सप्लेनेशन कसं येईल. हिअर ॲन ॲडजेक्टिव्ह पेरिलस ट्रान्सफर्स इट्स क्वालिटी टू नाउन रॉक. सेकंड, बट इव्हन इन हिज डाईंग फिअर. एक्सप्लेनेशन. हिअर ॲन ॲडजेक्टिव्ह डाईंग transfers its quality to noun fear. Third, till the vessel strikes with a shivering shock. Here, an adjective shivering transfers its feature to noun shock. See the next figure of speech, that is apostrophe. Apostrophe definition. An apostrophe is the direct address
to a lifeless object, dead or absent, or to personified object or idea. आता apostrophe means संबोधन. या अलंकारात गैरहजर असलेल्या काल्पनिक अथवा मृत व्यक्तीला उद्देशून विधान केलेले असते. See the example. O Christ, it is the Inchcape Rock. Explanation. Here the sentence is addressed to the Christ who is absent at the situation. आता इथं ओ ख्रिस्त, ख्रिस्त म्हणजे देवाला उद्देशून तिथं बोललेलं आहे, पण तिथं अब्सेंट आहे देव, त्याच्यामुळं ह्याची डेफिनेशन काय आहे? गैरहजर असलेल्या काल्पनिक अथवा मृत व्यक्तीला उद्देशून विधान केलेले असते, म्हणजे तिथं ती व्यक्ती अब्सेंट असते. फोर्थ, ओनोमॅटोपोई, अ वर्ड विच इज फॉर्म फ्रॉम साऊंड इज कॉल्ड ओनोमॅटोपोई. आता ध्वनीचे आकलन होणाऱ्या शब्दास ओनोमॅटोपोई म्हणतात. यामध्ये ध्वनी व्यक्त करणारे शब्द वापरलेले असतात. ध्वनी म्हणजे आवाज. सी द एक्झाम्पल. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. एक्सप्लेनेशन. हिअर द वर्ड गर्गलिंग इंडिकेट्स द साऊंड. इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जनचा अभ्यास आपण पहिल्या पोएममध्ये त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे. काय डेफिनेशन? तर शब्दांची रचना वाक्यरचनेच्या नियमानुसार नसते, म्हणजेच काही योग्य परिणाम साधण्यासाठी शब्दांची रचना बदललेली असते. सी द एक्झाम्पल. अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रन. आता एक्सप्लेनेशन कसं येईल? द वर्ड्स आर नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर. That means the correct order is its warning rung over the waves. Second, down sunk the bell with a gurgling sound. The words are here same explanation. The words are not in a correct prose order. The correct order is the bell sunk down with a gurgling sound. आता तुमचं एक्सप्लेनेशन सेम येईल. थर्ड, ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. द वर्ड्स आर नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर. द करेक्ट ऑर्डर इज द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक. फोर्थ, सो डार्क इट इज दे सी नो लँड. एक्सप्लेनेशन इथं सेम येईल. The correct order is it is dark, so they see no land. Next example. One dreadful sound could the rower hear. The words are not in a correct prose order. The correct order is the rower could hear one dreadful sound. See the next figure of speech. Personification means Chetana Gunokti. See the definition. When a certain object or thing is stated as to behave or act like a human being is called personification. आता या अलंकारात निर्जीव वस्तू सजीव आहेत असे वर्णन केलेले असते. See the example. First, the ship was still as she could be. Explanation. Here the ship is personified as it stands still like human. Second, her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. Here the ship is personified with the quality of human being. Third, when the rock was hid by the surge's swell. Here the non-living rock shows the human quality of hiding. Fourth, the sea birds scream as they filled round. Here
Seabirds show the human quality of screaming. Fifth, the wind hath blown a gale all day. At evening it hath died away. Here air is shown as died, which is human quality. See the next figure of speech, रिपिटेशन. आता रिपिटेशनमध्ये शब्द रिपीट झालेले असतात, त्याच्यामुळं ते तुम्हाला ओळखायला सोपं आहे. सी द फर्स्ट एक्झाम्पल, नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. एक्सप्लेनेशन, हिअर द वर्ड्स नो स्टर हॅव बीन रिपीटेड. आता यामध्ये नो स्टर हा शब्द रिपीट झालेला आहे. सेकंड, so little they rose, so little they fell. The words so little they have been repeated. Third, it made him whistle, it made him sing. The words it made him have been repeated. Fourth, his heart was mirthful to excess, but the rower's mirth was wickedness. The word mirth have been repeated. See the next figure of speech, alliteration. First, her sails from heaven receive no motion. Her keel was steady in the ocean. Here the repetition of the sound S. Next, the seabirds scream as they feel drowned. The repetition of the sounds S and D. Next, Sir Ralph the rower tore his hair. The repetition of the sounds R and H. आता यामध्ये अलिट्रेशनचे बरेच एक्झाम्पल आहेत. अलिट्रेशनमध्ये एकाच अक्षराचा उच्चार रिपीट झालेला असतो, त्याच्यामुळं आणखी जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. अशा तऱ्हेने इंचकेप रॉकवरचे तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके.